हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर आज मी आले सखा माझा पांडुरंग या सन मराठीवरील मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने मनोरमा मॅम माझ्यासोबत आहेत. कशा आहात? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण छान. कसं चाललंय शूट? आम्ही बघतोय मगाचपासून. अरे भयानक चाललंय, हेक्टिक आहे. उन्हाळ्यात आम्ही असं भर उन्हात जे काही शूटिंग करतोय, आनंद पण होतो, त्रास पण होतो. दोन्ही गोष्टी आहेत. बरं, हे एवढं सगळं हा अटायर, नऊवारी साडी, त्यात तो शेल आणि दागिने चांगलं वाटतंय, की त्यावेळेस त्या काळातल्या बायकांची दया हे येते? शेलाचं म्हणजे हे जे आहे ना शेला, हे मला थंडीत खूप त्याचा उपयोग झाला. आता नको वाटतंय, असं वाटतं हे नको, हे दागिने नको, हलकं-फुलकं काहीतरी घालावं. पण काय करणार, ते कॅरेक्टरची डिमांड आहे तशी. सखूला तिच्या विठ्ठलाच्या नामस्मरणातून दूर करायचंय. तर हे पर्सनली तुम्हाला पटतंय का? अजिबात नाही. अजिबात मला पटत नाहीये. कुणालाही देवावर ज्यांची कुणाची श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्याला असं दूर करणंच चुकीचं आहे. मला हे पटतच नाहीये. पण काय करणार आहे, तिथे अभिनय करतो आम्ही, की आम्हाला हे पटतंय, आम्हाला आवडत नाही वगैरे हे सगळा अभिनय असतो तिथे. पण पर्सनली म्हणशील तर मला नाही आवडत हे असं. आणि विचार केला, की बापरे! त्या काळी खरंच असं काही घडत असेल, होत असेल तर फारच म्हणजे बिचारी ती संत सखू त्यांच्यावर काय परिस्थिती असेल किंवा त्यांनी त्यातनं त्या कशा बाहेर पडल्या असतील, कसं निभावलं असेल त्याने. आता हे आपण कसं थोडं थोडं ड्रॅमटाईज करतो. पण तेव्हा म्हणजे सत्यस्थिती अशी असेल, की तिला कोणच तिच्या बाजूला नसेल. इथे तरी काही कॅरेक्टर्स आहेत जे तिला सपोर्टिव्ह आहेत. तेव्हा असतील नसतील माहिती नाहीये. असं वाटतं, की खरंच त्यांनी खूप विठ्ठलासाठी खूप काही केलंय. म्हणजे म्हणजे स्वतःला अर्पण केलंय अगदी, खरं अगदी त्यांनी. देहभान अर्पून सगळं त्यांची मनोभावे भक्ती केली आहे. आतापर्यंतचा असा कोणता सीन आहे का, की तो आलाय हाताने आणि तुम्ही वाचताय आणि अरे मला हे नाही करायचं, पण मला त्या कॅरेक्टरमुळे ते करावं लागलंय. म्हणजे ते मी भावलाय तो सीन एखादा? खूप सीन आहेत असे जिथे मला सखूला खूप त्रास द्यायचा असतो. म्हणजे तिला मारायचं असतं, कान पिळायचा आहे तिचा, थोबाडीत मारायचं. असे सीन वाचताना मला असं वाटतं यार म्हणजे कसं करायचं? ऑफकोर्स आम्ही टेक्निकलीच सगळं करतो, रिहर्सल करून करतो. पण तरी मला असं वाटतं, की अरे इतकी सासू का वाईट वागेल? म्हणजे आणि इतकं सून तरी का सहन करेल इतकं? पण शेवटी तो काळ आहे. त्या काळात होत असेल असं. झालंच आहे म्हणजे. बरं, आता तुम्हाला मी ऑन स्क्रीन तर नेहमी बघतोच आहोत. ऑफ स्क्रीन तुमचा बॉन्ड कसा आहे? अरे मस्त आहे, खूप छान आहे. ती मला तशी ना एकदम असं काय म्हणतात मला खूप, खूप, खूप आवडायला लागली आहे सखू आणि आम्ही खूप मस्ती करतो. एकतर तिला थोडा वेळ जरी फ्री मिळाला का ती माझ्या रूममध्ये येणार आणि सांगणार, "सासूबाई आपण काहीतरी खेळूया." तर मला प्रश्न पडतो, "अगं माझं वय काय? तुझं वय काय? काय खेळणार आपण? नाही काहीतरी खेळूया." मग UNO खेळा, मग काय जोडपत्ते मी तिला शिकवलेत. मग असं काही छोट्या-मोठ्या गोष्टी. मग ती आज पण ती सकाळी आल्याला म्हणे, "सासूबाई मला कंटाळा आला, आपण खेळूया." म्हटलं अगं थांब पहिला सीन तरी होऊन जाऊ दे मग आपण खेळूया. असं म्हणजे आता खूप मस्ती करतो आम्ही सेटवर आणि मला जास्त आवडेल तिला सांगायला तिला ना खायची खूप आवड आहे अशी. मग मला असं तिला खूप काहीतरी माझ्या हातचं बनवून तिला खाऊ घालायला खूप आवडतं आणि तिलाही ते खूप आवडतं, की सासूबाईंनी माझ्यासाठी आणलं. सो आता छान आमचा बॉन्ड झालाय, मस्त झालाय. म्हणजे ना मी मगाशी व्हॅनिटीमध्ये पण बघितलं, की ऑफ स्क्रीन पण तुम्हाला सासूबाईच म्हणते. ते तुम्हाला ऑड नाही वाटत, की अरे मला अजिबातच नाही वाटत आहे. ती सगळ्यांना असं म्हणते, मला सासूबाई, वंचला वंच, आहोंना आहो असंच म्हणते. काकू सासू, काके म्हणजे काकांना काका, सासरे असं सगळं त्यांच्या त्या जी कॅरेक्टर्स त्यांनीच ती नावं घेते. आम्हाला पण आता इतकी सवय झाली आणि कदाचित उद्या ती मला मावशी, काकी म्हणाली ना, तर माझ्या कानाला खटकेल ते. इतकी सवय झाली तिची. खरं सखू म्हणजे सोनूमुळे तुम्हाला कोणते गेम खेळायले जसं UNO वगैरे तुम्ही आता म्हणालात? अरे UNO खेळतो. मग काय एक जोडपत्ते म्हणजे मला पत्ते येत नाही, मला पत्ते येत नाही. मग मी तिला पत्ते शिकवले, जोडपत्ता. म्हणजे मलाही फार येत नाहीत, पण तिला मी शिकवलंय. मग तिला ते आवडायला लागले. मग ते काय खेळायचं, मग ते नाव, गाव, पळ, फूल ते बसल्या-बसल्या खेळायचं. किंवा आमच्याकडे जी माझी मुलगी झाली ऐश्वर्या, ती तिच्याबरोबर खूप खेळते. कारण ऐश्वर्या तशी लहान असल्याकारणाने ती तिच्याबरोबर खूप गेम खेळत असते आणि तीही तिला शिकवत असते. आता ती काहीतरी नवीन फ्लिप काहीतरी आलाय, ते ती खास घेऊन आली सखू. "सासूबाई हे मी घेऊन आले, आपण खेळूया." म्हटलं, "हां, हे खेळूया." खूप छोटे-मोठे गेम आम्ही खेळतो. पकडापकडी म्हण किंवा ते काय टाकतात त्याला काय म्हणतात? ते हां. लगोरी? नाही नाही, नाही. लगोरी नाही. बॉक्स काढून बॉक्स काय? हां. तर ते खेळतो. असे छोटे-मोठे गेम आम्ही खेळतो सेटवर.
अरे वाह! किती छान. आणि सेटवर एखादं लहान मुलं असलं ना, की सेटवरचं वातावरण पण खेळीमेळीचं असतं. खरंय, खरंय. ती आणि ना ती अशी ना शांत बसणारी मुलगी नाहीये. तिला म्हटलं ना, "अगं जरा थोडा आराम कर, एनर्जी सेव्ह कर." तिला कळतच नाही एनर्जी सेव्ह कशी करायची. ती सीन पण तितकेच करते बरं. आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त सीन ती करते. म्हणजे आम्ही जर दिवसाला 12 सीन करतो, तर ती 15 सीन करते. म्हणजे ती प्रत्येक सीनमध्ये असते. तरीसुद्धा तिची असं असतं ना, खेळायला लागलो का खेळते. खाण्याच्या बाबत अशी बडबड, 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 बडबड चालू असते. त्यामुळे सगळ्यांना तर सेटवर तिची सवय पण झाली ती नसेल एखाद दिवशी ना, तर तसं शांत असतो आमचा सेट. ज्ञानेश सरांसोबत काय सांगाल? कारण त्यात तुमच्या दोघांचेही बरेच सीन होतात आणि ते खूप असे खाष्टवाले असतात. ज्ञानेश बरोबर काम करायला मजा येते. कारण ज्ञानेश मला असं वाटतं आम्ही दोघांचं करिअर एकत्रच सुरू झालंय. त्यामुळे ज्ञानेश बरोबर मजा येते काम करायला. गिव्ह अँड टेक खूप छान होतं. ज्ञानेशला काही सांगावं लागत नाही. मला काही सांगायला तो काय करणार त्याच्यावर मी काय रिएक्ट करणार. मी काही बोलले, माझी काही रिएक्शन असेल, तर ज्ञानेश बरोबर त्याला उत्तर देतो आणि ते असं होऊन जातं, आपसूक होऊन जातं. रॅपो येस, सेट येस, झालाय. येस, 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 येस. बरं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता असेच तुमचे सीन होत राहू दे आणि आम्ही प्रेक्षक म्हणून ते खूप एन्जॉय करू. थँक येस, यू येस. सो मच. थँक यू, थँक यू.